माय गुडनेस. हॅलो. हॅलो वीरू. हा बोलतोय. हॅलो वीरू, मी अनु बोलतेय. अरे त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं ना, त्या ऍड मध्ये काम करायला मी तयार आहे. तुझं काय चालू आहे अनु? हा, त्या दिवशी माझ्या घरी येऊन नाही सांगतेस. मी घेतली ना दुसरी मुलगी, तिला दिलं काम. आय एम सॉरी यार, मी परत असं नाही करणार. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना, पण आता तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. अनु, तू खरंच माझी ऍड फिल्म करणार आहेस का? 100%? हो. तो कोण तुझा तो निशांत रागवला तर तू काय माझी ऍड फिल्म सोडून जाणार आहेस का? मी आधी कधी असं केलंय का? का त्या दिवशी माझं डिस्कशन सोडून नाही गेलीस? अरे बोलणं आणि शूटिंग ह्याच्यातला फरक मला ठाऊक नाहीये का? मलाही असं वाटतं तुला ठाऊक आहे, पण ठाऊक नसेल तर शेवटचं सांगतो, शूटिंग म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये. कळलं? कळलं. आणि तुला जर या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर हा ऍटिट्यूड चालणार नाही. इट इज व्हेरी चाइल्डिश. कोणीही खपवून घेणार नाही, मी सुद्धा नाही. ओके? आणि तुझं काय ते प्रेम आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा. एकमेकांमध्ये मिसळू नका त्यांना. अरे हो रे बाबा, आता काय कान पकडू का मी? पकड, स्वतःचेच पकड आणि 3 वेळा हो 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 म्हण, मग मी विश्वास ठेवीन तुझ्यावर. हो हो हो, बस झाले 3 वेळा, ठेवला विश्वास तुझ्यावर. एनिवे, उद्या मी कॉन्ट्रॅक्ट पाठवतोय, साइन करून परत पाठव मला. ओके, बाय, टेक केअर. ओके, बाय. पडा, प्रेमात पडा, पण आम्हाला कशाला त्रास देताय? एवढा त्रास होत होता तर मग अनुष्काला घेतलंच कशाला? नव्या मॉडेलला घ्यायचं. तीच तर गोची आहे ना. अनुष्काच्या चेहऱ्यात जो गोडवा आहे तो नवीन मॉडेलच्या चेहऱ्यात कुठे? पण काही म्हणा, तुम्ही जेव्हा अनुष्काला सुनवत होतात ना, तेव्हा 75 वर्षाचे आजोबा दिसत होतात. स्वतः प्रेम करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही. किती हा दुष्टपणा. हो, आहे मी दुष्ट, आहे मी म्हातारा. आणखीन काही? आणखीन त्या म्हाताऱ्यापेक्षा तुम्ही जर प्रेमळ तरुण असतात ना, तर किती चांगलं झालं असतं नाही? नाही. अनु, ही साडी चालेल ना? ही साडी मस्त आहे, पण नको अगं, रंग फार भडक आहे. अगं अनु, आई गोरी, आईला कुठलाही रंग शोभतो. अगं हो, पण पार्टीला वगैरे ठीक आहे ही. आई मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे, काहीतरी सोबर शेड पाहिजे. मॅडम, मॉडेलिंग करायला लागल्यापासून आहे ना, तुम्ही कपडे आणि कपड्यांचे रंग याबद्दल जरा जास्तच अधिकारवाणीनं बोलताय. तसं काय आम्हाला कोणाला अक्कलच नाही. काय उगाच वाकड्यात शिरू नकोस ग. अगं आम्हाला विचार करायला लागतो. कॉम्बिनेशन, शेड्स, कलर स्कीम. हा, कळलं मला. जास्त लेक्चर देऊ नको. हे बघू, ही मस्त आहे. ही मुख्यमंत्र्यांना वाटेल की आई कुठल्या तरी दुष्काळग्रस्त भागातून आली आहे कार्यकर्ती म्हणून, आणि तिच्या हातात एक मोठ्या रकमेचा चेक देते. घे, तूच कर. हो, मीच करते. तुला काही कळत नाही. तुला पण येत नाही, मीच करते. प्लीज जा ना. बयानो, अगं काय चाललंय काय तुमचं? पुन्हा लहान झालं? अगं आई, तुझ्यासाठी आम्ही साडी चूज करतोय. माझ्यासाठी साडी चूज करताय? ही अशी? मला मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचंय, लग्नाला जायचं. ही बघा, ही कशी आहे? हा, ही छान आहे. चालेल. छान आहे की नाही? चला, म्हणजे साडीचा प्रश्न मिटला. आता मला एक दुसरा प्रश्न पडलाय. काय? मी बसनी जाऊ का ट्रेननी जाऊ? नाही म्हणजे बसनी गेले ना खूप वेळ लागेल, ट्रेननी गेले तर वेळेवर पोहोचेल. पण साडी? आई तू गाडीने जा ना. गाडीने? कुणाच्या? गुड आयडिया. अगं मन्ना काका कसं गाड्या भाड्याने देतो ना, तशा एका गाडीने जा. काहीतरीच काय, एवढा थाटमाट नकोय मला. असं काय करतेस थाटमाट वगैरे? अगं मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेस ना, मग जसं ओकेजन तशी गाडी. हो आई, जा तू. तुम्ही दोघींना बहुतेक माझी वरात काढणार आहात. बरं, दोघींच्या मनाप्रमाणे होऊ दे. तू मन्ना काकाला फोन करून विचार गाडीबद्दल. आणि सोना, एवढी इस्त्री करून आणशील प्लीज? मी आवडते सगळं, तुम्ही जा.
मला माहितीये माझ्या साड्या कुठे ठेवायच्या. धन्य आहात तुम्ही. ब्लाऊज ब्लाऊज नंतर देईन आता. घ्या आकांक्षा मॅडम, चहा घ्या. थँक्यू. आणि काय ग, तू कशी अचानक? सगळं ठीक आहे ना? माहितीये काय, आईला मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवलंय. काय मास्तरीण आणि मुख्यमंत्री अशी भेट होणार आहे? मुख्यमंत्री साहेबांचं काय खरं नाही. ही आमची मास्तरीण आहे ना, त्यांचे कान पकडून त्याने असे काही प्रश्न विचारेल, काय विचार नकोस. मस्त दृश्य असेल ना. अक्षरशः कुठलं विनोदी दृश्य पाहून हसताय तुम्ही? अरे ऐकलंस का किरण? काय? सुधाला म्हणे मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवलेलं आहे. तेव्हा आमची मास्तरीण त्यांना असं काय भंडावून सोडेल ना प्रश्न विचारून, याची कल्पना करून आम्ही दोघं हसत होतो. म्हणा काका, मुख्य ते राहिलंच. बोल. आई जेव्हा भेटायला जाईल ना मुख्यमंत्र्यांना, तेव्हा तू तुझी गाडी देशील? अरे दिली कुठली गाडी पाहिजे बोल. मॉरिस, शेवरलेट, अँबॅसेडर, पद्मिनी, मारुती, कुठली पाहिजे बोल. हे काही सगळं मला कळत नाही, कुठलीही दे, फक्त वाटेत बंद पडणार नाही हे बघ. बर दिली. किती पैसे होतील? तुला हे काय वाण्याचं दुकान वाटलं काय? एक लिमलेटची गोळी घेतली आणि विचारलं किती पैसे होतील. ते काय नाही रे बाबा, तू सांग किती होतील ते, नाही तर आई माझ्यावर रागवेल. चल चल चल, तुझ्यासारख्या शेंबड्या पोरीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला वेळ नाही. हा, तुझ्या आईला जाऊन सांग की हे व्यवहाराचं जे काय ना ते मन्ना काका डायरेक्ट तुझ्याशी बोलेल. बरं आकांक्षा, आईला आणखीन एक सांग की मी स्कूल बस सुरू करतोय. अक्षराला कधी सोडायचं असेल तर कळवा मला. मन्ना काका, तू आईला डिरेक्टली कॉलेजमधूनच पिकअप करशील साधारण 2 वाजता? हो करीन ना. ठीक आहे, मग डन. ओके, चल बाय. अगं चहा नाही नको, थँक्यू, बाय. मी घेतो. ठीक आहे, घ्या. Morning. 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 हो साक्षात. पण बरं वाटलं. कशाबद्दल? नाही, या वयात तुम्हाला शिक्षणाची आवड निर्माण झाली, तुम्ही कॉलेजमध्ये आलात, बरं वाटलं. कर सर, शिक्षण घेण्यासाठी आम्हाला कॉलेजमध्ये यायची गरज नाही किंवा पुस्तकं वाचायची सुद्धा गरज नाही. आम्ही माणसं वाचतो आणि शिकत जातो. हा, तुमचा आणि ज्ञानाचा काय संबंध? तुमचा संबंध माणसांशीच येणार नाही का? म्हणजे माणसं फोडायची, माणसं मोडायची, माणसं तोडायची, माणसं वापरायची. एनिवे, इकडे कसे काय आज? सहजच. सहज? शेलार साहेब, तुम्ही सहज आला, त्याच्यावर विश्वास बसेल का कोणाचा? अरे असं झालं तर तो तिकडचा सूर्य इकडे नाही का उगवायचा पश्चिमेला? काय मदत वगैरे असेल तर करू का? नाही नाही, तसं काही विशेष नाही. सहजच म्हटलं जोशी मॅडमना भेटून येऊ. पुन्हा सहजच? काय निमकर सर की सीएम साहेबांनी जोशी मॅडमला भेटायला बोलवलंय, तर म्हटलं चला विचारपूस करा. सीएम साहेबांची का जोशी मॅडमची? दोघांची पण नाही हो. सीएम साहेबांनी जोशी मॅडमला चर्चेसाठी बोलवलंय. तो विषय कुठला असेल याविषयी म्हटलं. तुम्हाला माहिती असेल ना कुठला विषय? चर्चेचा विषय ना? हो, मला माहिती आहे. मला विचारून तर फायनलच झालं सगळं. काय सांगताय काय? हो, काय 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 होता विषय? मला विषय अगदी तसा साधा आहे बघा. हे बघा, हे काय? हे बघा, हा सीएम साहेबांचा बंगला. तो पाहिलाय हो मी नेहमी. हे बघा, त्याची ह्या इकडे झाडी आहे, या इकडे झाडी आहे. तर या झाडीवरती कीड पडली, त्याच्यावर कुठली फवारणी करायची ह्याच्यावर चर्चा आहे. करा निमकर मास्तर, आमची अशी मस्करी करा. पण तुम्हाला सांगतो, जोशी मॅडमच्या भाषणाचा विषय होता कॉलेज, विद्यार्थी आणि हिंसा. नेमक्या याच विषयावर बोलायसाठी सीएम साहेबांनी जोशी मॅडमला बोलवलेलं असणार. बघा, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही मला विचारता. कारण आहे ना, तुम्ही जोशी मॅडमच्या विश्वासातली माणसं, म्हटलं तुम्हाला माहिती असेल विचारावं. नाही हो, आम्हाला काय ते सगळं सांगतात काय? जाऊ दे, माझं एक काम कराल का निमकर सर? अहो म्हणजे काय, लोकप्रतिनिधींची कामं लोकांनी नाही करायची तर आणखी कोणी करायची? वाह निमकर सर वाह. नाही, माझं काय फार मोठं काम नाही, छोटसच आहे. तुम्ही म्हटलं आमचा एक निरोप जोशी मॅडमच्या कानापर्यंत पोचवाल का? पोचवतो की. जोशी मॅडमना सांगा म्हणा, सीएम साहेबांच्या भेटी गावातला विषय, गावाच्या मारामारीचा विषय, गावातल्या राजकारणाचा विषय काढू नका म्हणून. काय आहे, तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना एकाच गावात राहायचं, पुण्या गोविंदाला राहूया की काय? साहेब, एवढी गुळमुळीच भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही. पण मी निरोप सांगेन,
त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये यायची गरज नाही. नाही पण आता तुम्ही ठीक आहे. काम आहेत मला, येऊ का? हो या हा? धन्यवाद येतो. या. चला. काय भाई इकडे कुठे आलं मक्या, हा प्रश्न खरं तर आता मी तुला विचारणार होतो की तू कुठे मक्या. अरे मला एक सांग, कॉलेजने तर तुला काढून टाकलंय, मग तू आता या कॉलेजमध्ये काय करतोस? कॉलेज मधून काढलं तर काय झालं, आपले मित्र आहेत ना इकडे, त्यांना येतो भेटायला अधून मधून. हा आणि शिवाय कॉलेजमध्ये काय होतं यातही इंटरेस्ट असतो. काय आईला मक्या, तू तर पक्का राजकारणी झालायस रे, एकदम पक्का. काय मक्या, तुझा या कॉलेजशी आता परवापर्यंत संबंध होता की रे, पण माझा तर या कॉलेजशी अगदी दूर दूर पर्यंत काही एक संबंध नाही. पण काय या कॉलेजशीच नाही तर माझ्या एरियातल्या सगळ्या संस्थांशी मी माझा संबंध तयार करू शकतो. काही सांगता येत नाही ना कोणत्या वेळेला कोण उपयोगी पडेल काय. मक्या, मला तुला एक प्रश्न विचारायचा, फार महत्वाचं काम होतं तुझ्या. काय मी आता त्या निमकर मास्तरला भेटून आलो, पण निमकर मास्तर काही टाकाच तूर लागू देत नाही बघ. तरी मला आपला अंदाज आला म्हणायचा. कसला? जोशी मॅडमला काहीतरी सॉलिड चान्स मिळणार आहे. मग प्रिन्सिपल तर ते आहेतच, आता याच्यापेक्षा कुठे वर जाणार आहेत? मक्या, तुला काय कल्पना नाही, जोशी मॅडम लय हुशार आहे बघ. काय सांगावं, उद्या शिक्षण मंत्री सुद्धा होतील, काय भरोसा देता येत नाही. काय भाई, तुम्हाला आहे ना जिकडे तिकडे राजकारण दिसतं. हा बाकी कुणाबद्दल बोलला असतात ना तर मी विश्वास ठेवला असता, पण जोशी मॅडम मंत्री होणार, छे. अहो त्या खुर्चीत बसायला आणि तिथे टिकायला जो काय लाल घोटेपणा करायला लागतो ना, तो जोशी मॅडम कधीच करणार नाही. पैज मारतोस? मार ना, पैज मार ना. येडा का काय रे मक्या तू? अरे एखाद्या माणसाला सत्ता देतो म्हटल्यावर नाकारणारा माणूस अजून पृथ्वी तलावर पैदा व्हायचंय. जोशी मॅडमला नक्कीच काहीतरी चान्स मिळणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जोशी मॅडमला बोलवले ते काही चहा पाण्याला नाही. नक्कीच काहीतरी मोठी ऑफर आहे, पण ऑफर काय ते अजून कळत नाहीये ना. ते काम कर मग, काय तू जोशी मॅडमची माफी माग. अगदी समजा जोशी मॅडम म्हणले की लेखी माफी दे, तर लेखी माफी माग. पाया पड, विनवण्या कर आणि म्हणावं कसंही करून मला कॉलेजमध्ये घ्या. म्हणजे काय होईल? असं होईल का कॉलेजातल्या सगळ्या बातम्या तुला कळतील, तुझ्याकडून आपसुकच मला कळतील, आणि तू कॉलेजमधून जोशी मॅडमचा सगळ्यात विश्वासातला माणूस होऊन बसशील. भाई मी माफी मागेन आणि परत कॉलेजला जायला लागे नाही, पण जोशी मॅडम परत माझ्यावर विश्वास टाकतील आणि टाकला तर त्याचा काय उपयोग आहे? लय मोठा उपयोग आहे राजा, लय मोठा उपयोग आहे. समजा उद्या जोशी मॅडम मुख्यमंत्री झाल्या तर त्यांच्या जवळची म्हणून आणि त्यांच्या गावची म्हणून आपला खूप मोठा फायदा होणार आहे. आहेस कुठं मक्या, आपला फायदा होणार आहे. छे, आयुष्यात कधी इतकं टेन्शन आलं नव्हतं मला. बरं, मला टेन्शन आलंय हे मी कुणाला बोलूही शकत नाही. का? त्यात न बोलण्यासारखं काय, बोलायचं. बोलले ना मग, आणि हे मी फक्त तुझ्याशीच बोलू शकते. मला हा बहुमान दिल्याबद्दल धन्यवाद. आता सांग मला, कसलं टेन्शन आहे? मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलवलंय खरं रे, पण ते कुठल्या विषयावर माझ्याशी बोलणार आहेत याची काहीच कल्पना नाहीये. आजपर्यंत अनेक परीक्षा मी दिल्या, पण कधीच मला इतकं टेन्शन आलं नाही. कारण सिलेबस तयार असायचा, अभ्यास तयार असायचा, कुठलाही का प्रश्न येईना उत्तर आपल्याला येईलच याची खात्री असायची मला. हे बघ, तसं बघितलं तर आजच्या मीटिंगमध्ये काय होणार याचा अंदाज तुला असेलच ना. सीएम कॉलेजमधला हिंसाचार याच्याबद्दल काहीतरी बोलणार असेल तुझ्याशी. हो, पण ते सर्वसाधारण या विषयाचा आढावा घेऊन बोलणार आहेत का माझ्याकडे बोट रोखून मला दोषी ठरवणार आहेत, माझ्यावर टीका करणार आहेत? काहीतरी बोलू नका काय. तुझ्याकडे बोट टाकून कोण कशाला टीका करेल? तू काय कॉलेजमध्ये दंगा करणारी गुंड मुलगी आहेस? कल्पना चांगली आहे जया. नाही म्हणजे खरंच मला असा अतिरेकी अवतार धारण करायला आवडला असता.
जाऊ दे, ती कल्पना आहे ती कल्पनाच राहू दे. पण सत्य हे आहे की मी प्रिन्सिपल झाल्यापासून आपल्या कॉलेजमध्ये हिंसाचार वाढलाय. कदाचित ते मला दोषी ठरवू शकतील या गोष्टीसाठी. असं होऊ शकतं. तेच म्हणते मी, असं होऊ शकतं ना. मग जर का त्यांनी मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे, कारण आपल्या कॉलेजमधल्या एका गुन्ह्यामध्ये मीच आरोपी होतो ना. ह्या बाबतीत मी तुला काय सल्ला देणार? नमस्कार जोशी मॅडम, गाडी तयार आहे आणि हा ड्रायव्हर सुद्धा तयार आहे. निघायचं? हो. चल घेऊ पर्स. गप्रे. ए जय चल. चल. एक्सक्यूज मी. बोला. मी प्रिन्सिपल सुधा जोशी. मला. अरे मी ओळखतो आपल्याला. नमस्कार. नमस्कार. बसा ना. थँक्यू. बसा. मी साहेबांना इन्फॉर्म करून येतो. हो. आकांक्षा, माझ्याशी असं बोलताना तुला लाज नाही वाटत? आई आहे मी, तुझ्या एवढं लक्षात ठेव. जी गोष्ट हातात घेशील ना तिचा सत्यानाश करशील तू. मला फक्त झोपायचंय. कायमचं. पोलीस स्टेशनला नाही आणि लॉकअप मध्ये टाका. अहो काय चाललंय तुमचं? हे आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक विजय निमकर. शरदला डॉक्टरेट मिळाली. डॉक्टर शरद जोशी. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी संजीवनी प्रस्तुत बंदा रुपये व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रण दिल्याबद्दल, मला एवढा मान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांना मावशीचं किती कौतुक आहे. अगं माझ्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी व्यसन सोड.